आज महाशिवरात्रीचा शुभ पर्व आहे आणि आज महाशिवरात्री निमित्त संपूर्ण राज्यातील शिव मंदिरामध्ये भक्तांची गर्दी लागलेली आहे। आपण सकाळपासून सारा समाचारनी आढावा घेतलेला आहे की अनेक शिव मंदिराचे आपण दर्शन सुद्धा घेतलेले आहे आणि यामधील प्रत्येक ठिकाणी भक्तांची गर्दी लागली आहे। पण महत्त्वाचा विषय म्हणजे की अमरावती शहरातील नांदगाव पेठ आणि अमरावती नागपूर महामार्गावरील सिद्धेश्वर महादेव मंदिर राहटगाव येथील महादेव मंदिर आहे आणि या महादेव मंदिर इतका सुंदर आहे की पाहण्यायोग्य आहे आणि यातील जे विश्वस्त बॉडी आहे यामध्ये माननीय माजी खासदार अनंतरावजी गुडे आणि सुरुवातीला आपण एक बातमी प्रकाशित केली होती या मंदिरा संदर्भात। अनेक त्यावेळेस जे भूखंड होता यावेळेस गुंडांचा इथं वास होत होता आणि त्या जागेमधून सुटका करून आणि अनेकांना सुटकारा देऊन इथे महादेव मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून प्रचलित महादेव सिद्धेश्वर महादेव मंदिर राहटगाव हे प्रचलित झालेलं आहे। आणि आज महाशिवरात्री असो की श्रावण महिना असो इथं मोठा उत्सव भरला जातो। आज त्याच महाशिवरात्री निमित्त इथं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण पाहतो आहोत की सकाळपासून आता जवळपास 4-5 वाजतात पण 4-5 वाजेपर्यंत अजून भक्तांची गर्दी संपत नाही आहे। दुपारच्या 12-1 वाजता दरम्यान इथं भीड निर्माण झालेली होती आणि संपूर्ण अमरावती शहरातील आणि या परिसरातील जे भक्त आहेत ते भक्त या सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आलेले होते। आपल्यासोबत अनेक येथील जे विश्वस्त बॉडी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगाल या सकाळपासून इथं भक्तांची गर्दी लागलेली आहे आणि आज महाशिवरात्री निमित्त एकदम सुंदर आयोजन आहे आणि सकाळपासून जे आयोजन केलेलं आहे त्या अनेक महिला आणि पुरुष इथं दर्शनासाठी येतात। काय सांगाल या संदर्भात? या मंदिराला 100 वर्षाचा इतिहास आहे। 110-120 वर्ष झाले असतील तेव्हापासून आजपर्यंत हे जुनं मंदिर होतं। बायपास मध्ये रोड गेल्यामुळे हे नवीन मंदिराचं बांधकाम अनंतराव गुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 11 लोक ट्रस्टी आहोत मिळून सर्वांनी सगळ्याच्या जनतेच्या योगदानातून केलेलं आहे मंदिर। आणि गर्दी तुम्ही पाहून राहिले सकाळपासून सारखी गर्दी आहे। संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो इथं 2 दिवस आज उद्या। तर तेव्हा या मंदिराला खूप जुना इतिहास आहे। पूर्वी जुना मंदिर होता पण त्या जुन्या मंदिरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक इथं वास करत होते आणि त्यावेळेस अनेक वेळा आपण पाहिलेला। परंतु जेव्हा अध्यक्ष आपल्याला अनंतरावजी गुडे इथं आले होते तेव्हापासून कुठेतरी याचा वाला उद्धार झाला आणि त्यापासून आता मंदिर कुठेतरी प्रसिद्ध झालं। आम्ही ट्रस्ट मध्ये आमची ट्रस्ट झाल्यापासून सगळ्यांना आम्ही हकलले तिकडे सगळं बंद केलं। ते सगळ्यांना प्रामाणिकपणाचा इथं इश्यू पाहिजे, स्वार्थाचा काही नका इथं म्हणून आम्ही त्यांना वाटी लावलं सगळे जे काय लावायचं ते। आणि या 4-5 वर्षापासून आज सकाळपासून भक्तांची गर्दी लागलेली आहे। उद्या अजून कार्यक्रम कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आहेत? उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे 12 वाजतापासून 4 वाजेपर्यंत। आपल्यासोबत माजी खासदार अनंतरावजी गुडे आहेत। काय सांगाल आज इतका सुंदर कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे? सकाळपासून आपण इथे बसलेले आहे, आपल्यासोबत नितीनभाऊ हटवार आणि अनेक विश्वस्त बॉडीचे लोक आहेत। इतका सुंदर कार्यक्रम आणि भक्तजन येतात आणि मुख्य म्हणजे की मुख्य रस्त्यावर असल्या कारणाने निसर्गरम्य वातावरण आपण पाहायला परिसर इतकं सुंदर आहे। काय सांगाल या संदर्भात? कसा हे जे सिद्धेश्वर भगवान आहे शिवलिंग आहे हे भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धा जर तुमची निष्ठा या ठिकाणी असेल तर तुम्हाला याचा दृष्टांत आल्याशिवाय राहत नाही, असा माझा अनुभव आहे। आता मी 15 वर्ष खासदार होतो आणि अनेक महादेवाची मंदिरं पाहिली, 12 ज्योतिर्लिंगही फिरलो, परंतु या मंदिराची व्यवस्थापन होण्यासाठी परमेश्वरानं साक्षात मला दृष्टी दिली। मला इथं आणलं, मी तर बुधवारात राहत होतो पण साक्षात त्यांनी मला इथं आणलं आणि इथं आणल्यानंतर आम्ही सगळी जे 10 ट्रस्टी आहोत आम्ही असं ठरवलं तर या ठिकाणचं हे जे शिवलिंग आहे जे रस्त्यामध्ये चाललं, रस्त्यामध्ये मंदिर पाडण्यात आलं आणि ते शिवलिंग आपण चांगल्या नवीन ठिकाणी उभारावं ही ताकद ही प्रेरणा त्या सिद्धेश्वराने दिली, म्हणून एवढं मोठं चांगलं मंदिर या ठिकाणी होऊ शकलं। अनंत गुडे असो का आमचे सगळे विश्वस्त असो आम्ही निमित्त मात्र आहोत, आम्ही नित्य आहोत। परमेश्वराला तिथं राहायचं नव्हतं, कांठळ्या बसल्या होत्या ट्रकच्या गाड्याच्या आवाजानं। महादेवाला शांतता पाहिजे म्हणून ते एक तर हिमालयात आहे नाही भुयारात आहे आणि म्हणून याही ठिकाणी भुयारासारखं आम्ही मंदिर त्या ठिकाणी उभा आणि आता या परिसरातल्या भक्तांचं ते श्रद्धास्थान झालं आहे। प्रचंड लोक या ठिकाणी येतात, प्रचंड लोक। आज जवळपास 40-50 हजार लोक सगळी लाईन लागली आहे। अजूनही लोकांचा दर्शनाचा ओघ चालू आहे 4 वाजले तरी। आणि मी सर्वसामान्य लोकांना ही विचार करणार आहे का आपण या सिद्धेश्वराची भक्ती करा,
यावर श्रद्धा ठेवा. तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा सिद्धेश्वर आहे. पण बघतो आहोत की सिद्धेश्वर म्हणजे सिद्ध प्राप्ती झालेला आणि महत्वाकांक्षा म्हणजे महत्व जे आपल्याला जे प्राप्त होतो ते असे सिद्धी प्राप्त करून देणारे आपल्याला महादेव संस्थान इथे यांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली होती आणि या जीर्णोद्धार झाला आणि असे अनेकांना म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना आहेत ते साक्षात असे महादेव मंदिर आहे. आता आपल्यासोबत अजून माजी जिल्हा सदस्य नितीन हटवाड नांदगाव पेठचे जुळलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल आपण या संदर्भात? श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, रहाटगाव, मोर्शी रोड, नागपूर रोड या रोडवरती अतिशय पुरातन वसलेलं हे सिद्धेश्वर मंदिर होतं. मंदिराचा जीर्णोद्धार कसा असावा याचं उदाहरण माजी खासदार, या ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळी यांनी दाखवून दिलं की मंदिराचा जीर्णोद्धार कसा झाला पाहिजे. हे मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून सर्व भाविकांनी, या जिल्ह्यातील या विदर्भातील सर्व भाविकांनी मागच्या वर्षी जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना प्रत्यय आला की जीर्णोद्धार मंदिराचा कसा झाला पाहिजे. आम्ही सुद्धा कॉलेज लाईफ पासून नांदगाव पेठ आणि अमरावतीला अपडाऊन करत असताना या ठिकाणी एक छोटस मंदिर होतं आणि त्या ठिकाणी आपण जे म्हटलं की वाईट प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी त्या मंदिरावर कब्जा करून होते, परंतु महादेवाची कृपा झाली, महादेवाचा आदेश झाला आणि माजी खासदार अनंतराव गुढे यांनी हे शुभ कार्य हातात घेतलं आणि या कार्याला त्यांनी पूर्णत्वास नेलं. आज या ठिकाणी लाखो भाविक, दर सोमवारी हजारो भाविक आणि महाशिवरात्रीला आणि विविध कार्यक्रमाला या ठिकाणी लाखो भाविक येतात. त्यांच्या जे रस्त्यावर जे तीर्थ आहे ते सुद्धा या ठिकाणी येतात, आपलं जेवण करतात. या ठिकाणी राहण्याची सुद्धा थोडीशी व्यवस्था आहे, गुढे साहेबांनी करून ठेवली आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी राहतात ते आणि त्यांना पूर्ण समाधान मिळते आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाने अनेकांना या ठिकाणी फलश्रुती झाली, अनेकांना चमत्कार झाले. या ठिकाणी वर्ष उत्तरोत्तर या ठिकाणी या मंदिरामध्ये अशीच गर्दी होत राहील व मंदिराचे अध्यक्ष श्री अनंतरावजी गुढे व सर्व ट्रस्टी या मंदिराच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सर्व प्रयत्नशील राहील. त्यांच्याकरिता आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत राहू अशीच आजच्या या महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी आशा व्यक्त करतो आणि सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपल्यासोबत विश्वस्त मधले अजून एक सदस्य आहेत, त्यांच्याशी बातचीत काय सांगाल या संदर्भात? हे सिद्धेश्वर मंदिरात मी 5 वर्षापासून सेवा देत आहो. निश्चित सेवा आहे. या मंदिरात मी इथं चांगले चांगले कामं होतात, चांगले चांगले म्हणजे इथं लोकांना अनुभव आले आहे. कोणत्याही बी गोष्टीचा कोणत्या इथून एवढ्यात नाही. आता मागच्या वेळेस इथे एक गाडी पडली होती, ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये एकही व्यक्ती मेला नाही. सगळ्याच्या सगळे वाचले. 20 फूट गाडी अंदर पडली, त्याच्यात मी 2 लहान मुलं होते आणि 2 लेडीज होत्या, पण एकाही बी गाडीचं पुरं नुकसान झालं पण एकही व्यक्ती त्याच्यातला गेला नाही. हे महादेवाची आमच्या कृपा आहे. बघतो आपण की साक्षात महादेव मंदिर म्हणजे साक्षात आहे आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणजे संपूर्ण प्रचिल्य अमरावती शहरात आपण आणि या निसर्गरम्य म्हणजे नागपूर अमरावती महामार्गावरील या सिद्धेश्वर मंदिर आहे आणि नव्याने इथं इतका सुंदर असं वातावरणामध्ये इथे बांधकाम झालेलं आहे आणि त्यामध्ये या ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी गुढे यांच्या माध्यमातून इथे विविध कार्यक्रम होत राहतात. परंतु आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण अमरावती शहरातील भक्तगण या महाशिवरात्री सिद्धेश्वर मंदिरात शिव दर्शन करण्यासाठी इथे येत आहेत आणि आपल्याला दर्शन घेत असताना शिवलिंगाच्यावर आपल्याला बेलपत्र वगैरे चढून संपूर्ण आपल्याला जे मनोकामना आहे त्या मागितात. सारा समाज विकास अमरावती.